त्यांनी पुराच्या पाण्यात पोहत जाऊन दुरुस्त केली मोटर। गावकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी केले धाडस। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची कौतुकास्पद कामगिरी। 2-3 दिवस झाले लोकांचे हाल होत, जनावरांचे हाल होत ते असल्यामुळे आम्ही आणि माझे सहकारी दोघं नाना कसरे आम्ही तसरे आम्ही तिघं मिळून ठरवले की आज काय बी करून गाव पाणी पुरवठा चालू ठेवायचा, लोकांची सोय करून द्यायची। त्यासाठी आम्हाला मग महापुरात आम्ही आमची स्वतःची जबाबदारी परत आम्हाला बाकीच्यांचं हे लागलं, त्यामुळं आम्ही स्वतः उडी मारून जाऊन तिथं आपले ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा चालू केला। कोल्हापूर जिल्ह्याला गेले काही दिवस जबरदस्त पावसाचा तडाखा बसत आहे। कोल्हापुरातील पंचगंगेसह सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत। यातच कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील दूधगंगा नदी देखील पात्राबाहेर पडली आहे। शिरोळमधील दत्तवाड येथील ग्रामपंचायतीकडून केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्याचे जॅकवेल पाण्यात गेलाय, तर पाणी उपसाची मोटर देखील चिखलात अडकून नादुरुस्त झाल्यामुळे गावाला होणारा पाणी पुरवठा गेले 2-3 दिवस बंद झालाय। मात्र ही मोटर नाना कासार, मानतेश पट्टेकरी आणि अमित वसवाडे या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी दुरुस्त केली। नाना कासार आणि मानतेश पट्टेकरी यांनी दूधगंगा नदीच्या पुराच्या पाण्यात पोहत जाऊन ही कामगिरी फत्ते केली, त्यामुळेच गावचा पाणी पुरवठा पुन्हा सुरू झाला। आमचे फुटबॉल खराब झाल्याने आमचे पाणी पुरवठा सुरळीत नसले व जनतेचं तक्रारी व म्हणजे टंचाई असल्या कारणाने आम्ही पाणी पुरवठा सुरळीत करायचे ठरवले व सरपंच सदस्य व गावातील सर्व नागरिकांनी आम्हाला सहकार्य केले व आम्ही जे खराब झालेले वस्तू बदलून पाणी सुरळीत करून चालू केले व सदलग्याच्या तिकडनं पाहुणे पडले आणि इथं आमच्या जॅकवेला येऊन जे मटेरियल होते खराब झालेले काढून नवीन मटेरियल बसवले व ग्रामपंचायतीने आपण सहकार्य केले व आम्हाला भविष्यात जे असं पूर जिथं येतंय तिथं छोटंसं एक बोटीचं तांत्रिक बोटीचं सोय अशा शासनाकडून मागणी करतो व जनतेचा आभार मानतो। गेले काही दिवस जिल्ह्यासह घाटमाथ्यावर धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे दूधगंगा नदी ही पात्राबाहेर पडली आहे। नदीकाठसह शेतात आणि कुरणात देखील पाणी गेलंय। त्यातच गावच्या पाणी पुरवठ्याचे हे जॅकवेल देखील पाण्यात गेले होते। याचा फटका शेतकऱ्यांसह गावकऱ्यांना देखील बसला होता। दरम्यान ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची ही कामगिरी जरी कौतुकास्पद असली तरी अशा वेळी चुकून एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता असते, त्यामुळे अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाकडून गाव पातळीवर नक्कीच व्यवस्था करण्याची गरज भासू लागली आहे। लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।